नमस्कार मित्रांनो, टू द पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अरुण जेटली आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती, पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. 4 विभागामध्ये त्यांची माहिती डिवाईड केलेली आहे. वैयक्तिक माहिती, करिअर, सुरुवातीचं करिअर ज्याद्वारे त्यांचं पॉलिटिकल क्षेत्रामधलं करिअर चांगल्या प्रकारे बनलं आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊ. राजकीय कारकीर्द, त्यांचे महत्त्वाचे पदं किंवा त्यांनी जे काही कामं केलेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ. शेवटच्या क्षणाबद्दल काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ. वैयक्तिक माहितीमध्ये त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 दिल्ली येथे झालेला होता. त्यांचं निधन 24 ऑगस्ट 2019 दिल्लीमध्येच झालेलं आहे. त्यांचं शिक्षण जर बघितलं आपण तर सेंट झेवियर स्कूल दिल्लीमध्येच झालेलं आहे. BCom श्रीराम कॉलेजमधून दिल्लीमधूनच केलं आहे. त्यांनी लॉ जे LLB कायद्याची पदवी आहे ती पण दिल्ली विद्यापीठामधूनच घेतलेलं आहे. त्यांचं ओव्हरऑल शिक्षण दिल्लीमध्येच झालेलं आहे. फॅमिली होती ती मायग्रेटेड फॅमिली होती. पाकिस्तानमधून म्हणजे लाहोरमधून दिल्लीमध्ये ते स्थलांतर झाले होते. रिफ्युजी कॅम्पमध्ये पण राहिलेले होते काही काळ. त्यांची जी आजी होती त्यांचं शिक्षणावर खूप जास्त भर होता. म्हणजे त्यांनी त्यांच्या 4ही मुलांना वकील बनवलं होतं. त्याच्यापैकी एक अरुण जेटली यांचे वडील होते महाराज किशन सिंग, खूप मोठे लॉयर होते. सुरुवातीचं जे करिअर आहे त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये जाण्यापूर्वीचं हे थोडंसं जाणून घेऊ आपण. 1974 त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे संघटनेचे अध्यक्ष होते. स्टुडंट युनियनचे अध्यक्ष त्यांनी भूषवलं होतं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना. त्या अगोदर ते ABVPचे सभासद होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सभासद होते. 1973 ज्यावेळेस टोटल रिव्होल्युशन म्हणजे संपूर्ण क्रांती हे राज नरेन आणि जयप्रकाश नारायण यांनी जी चळवळ सुरुवात केली होती त्या चळवळीत अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं होतं. म्हणजे महत्त्वाचे प्रॉमिनंट लीडर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. ते बघून त्यांना 1974 नॅशनल कमिटी फॉर स्टुडंट अँड यूथ याच्यामधले कन्व्हेनर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती जयप्रकाश नारायण यांच्याकडून. तर हे एक नॅशनल लेवलचं रेकग्निशन त्यांना मिळालं होतं. तर बघा त्याच्यानंतर त्यांना ABVPचं दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्लीमधलं प्रेसिडेंटशिप मिळालं होतं, अध्यक्षपद मिळालं होतं. त्याच्यानंतर ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ऑल इंडिया लेवलचं त्यांना सेक्रेटरीपद पण मिळालं होतं. तर ते 77 या एमर्जन्सी काळामध्ये त्यांना जेल पण झाली होती. त्या जेलमधून निघून आल्यानंतर त्यांनी जनता संघ जॉईन केला होता. जनता संघातून ते डायरेक्ट BJPचे जे यूथ विंग होतं त्या यूथ विंगाचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं होतं. बघा, पहिले ABVP, त्याच्यानंतर स्टुडंट युनियन, जनता संघ आणि BJPमध्ये यूथ विंगापासून सुरू केली होती. यूथ विंगात त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्याच्यानंतर त्यांना NEC म्हणजे नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये मेंबरशिप देण्यात आलं होतं 1991 आणि 1999 प्रवक्ता म्हणजे BJPचं त्यांना स्पोक्सपर्सन बनवण्यात आलं होतं. अशा तर 1999 मध्ये त्यांना प्रवक्ता घोषित केलं होतं. नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे ते सभासद पण राहिले होते पूर्ण काळ. हे त्यांचं म्हणजे हे कारकीर्द होती. म्हणजे अपार्ट फ्रॉम त्यांचं जे मिनिस्ट्रीशिप वगैरे मिळालेलं होतं गव्हर्नमेंटमध्ये आहे, ते पक्षाची जी कारकीर्द आहे ती अशा प्रमाणात. त्यांनी BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष कधीही त्यांनी भूषवलेलं नाही, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, हा झाला राजकीय पक्षामधली करिअर क्षेत्राबद्दलचं. त्यांचं लिगल प्रोफेशन जे होतं ते लॉयर होते. त्याच्यामुळे त्यांनी 1987 पासून सिनियर ॲडव्होकेटचं सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती. त्या ॲडिशनल सॉलिसिटर जनरल VP सिंग सरकारनं त्यांना 1989 ॲडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर नेमणूक केली होती. म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे महत्त्वाचं पद असतं, आपल्याला माहिती आहे. सरकारकडून ते वकिलाचं काम करतात. त्यांचं सबऑर्डिनेटचं पद आहे सॉलिसिटर जनरल. त्यांना सॉलिसिटर जनरलला मदत करण्यासाठी ॲडिशनल सॉलिसिटर जनरलचं पद असतं, ते त्यांना देण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांनी बोफोर्स स्कॅमबद्दल जे काही डॉक्युमेंट्स आहे हे अरुण जेटली यांनी हँडल केलेलं होतं. म्हणजे हे झालं त्यांचं लीगल करिअरबद्दल. तर राजकीय जे महत्त्वाचं जे क्षेत्र आहे, त्यांनी महत्त्वाचे जे काम केलं आहे त्यांनी, त्याबद्दल जाणून घेऊया. त्यांची 4 वेळा राज्यसभेचे सदस्य होते, त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. 1998 त्यांना भारत सरकारने संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं होतं.
त्याच्यानंतर 1999 ते 2004 हे आपल्याला माहिती आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. त्याच्यामध्ये त्यांनी राज्यमंत्री पदापासून सुरुवात केली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री हे पद त्यांना दिलं होतं. डिसइन्व्हेस्टमेंट हे त्यावेळेस नवीन मिनिस्ट्री क्रिएट करण्यात आली होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीनुसार. हे पद त्यांना अरुण जेटलीजींना देण्यात आलं होतं. इंडिपेंडंट चार्ज, दोन्ही इंडिपेंडंट चार्ज होत्या, माहिती व प्रसारण आणि डिसइन्व्हेस्टमेंट. मिनिस्ट्री ऑफ लॉ, जस्टिस, कंपनी अफेअर्स हे पण त्यांच्याकडे होते. कॉमर्स अँड इंडस्ट्री हे पण त्यांच्याकडे पद देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे फर्स्ट मिनिस्ट्री ऑफ शिपिंग होते. हे का फर्स्ट मिनिस्ट्री आहे? कारण जे सरफेस ट्रान्सपोर्टची मिनिस्ट्री होती, सरफेस ट्रान्सपोर्ट हे त्यावेळेस बायफर्केशन करण्यात आलं होतं त्याचं, आणि मिनिस्ट्री ऑफ शिपिंग वेगळं करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे त्यांना हे फर्स्ट मिनिस्ट्री शिपिंगची मिळाली होती. त्याच्यानंतर ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2009 ते 2014 ह्या 5 वर्षे त्यांनी विरोधी पक्षनेते या पदाचं काम केलेलं होतं. हे 2014 ते 2019 हे जे 5 वर्षाचं नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं त्याच्यामध्ये लीडर ऑफ राज्यसभा होते. केंद्रीय वित्तमंत्री फुल टाईम होते, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी बरंच काम केलेलं आहे. माहिती व प्रसारण मंत्री 2014 ते 2016 या दरम्यान त्यांनी काम पाहिलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री होते काही काळ. त्याच्यानंतर मनोहर पर्रिकर वगैरे यांना दिलं होतं. काही काळ यांनीच बघितलं होतं, पण फुल टाईम वित्तमंत्री वगैरे होते. त्या वित्तमंत्री असताना त्यांनी बरेचसे कामं केले होते. समजा GST त्यांच्याच कारकिर्दीमधली गोष्ट आहे, किंवा डिमॉनिटायझेशन त्यांच्याच काळामधलं आहे. बजेट जे आहे, आपण बजेट एक 28 फेब्रुवारीला सादर करायचं होतं, 1 फेब्रुवारीला सादर करण्याचं हे त्यांच्याच कारकिर्दीत झालेलं आहे. रेल्वे बजेट आणि जनरल बजेट हे मर्ज यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेलं आहेत. असे महत्त्वाचे जे घटक आहेत, महत्त्वाचे कामं यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले होते. तर राज्यसभेचे सदस्य हे कधीही लोकसभेला निवडून आलेले नाहीत. 2014 प्रथम त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती अमृतसरमधून. त्यावेळेस कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात त्यांनी लढवलं होतं, पण ते पराभूत झाले होते. राज्यसभेला हे गुजरात आणि UP-मधून त्यांना सदस्यत्व देण्यात आलं होतं. 3 वेळेस गुजरातमधून आणि 1 वेळेस UP-मधून. लास्ट टाईमला UP-मधून त्यांना सदस्यत्व देण्यात आलं होतं. लोकसभेचं कधीही त्यांनी निवडणूक जिंकलेली नव्हती. त्याच्यानंतर जर लास्ट आपण बघितलं त्यांची हेल्थ, 2019च्या नंतर जे दुसरी टर्म आली त्यावेळेस त्यांनी स्वतः नरेंद्र मोदीजींना पत्र लिहिलं होतं की मला आता पोर्टफोलिओ देण्यात येऊ नये, माझी तब्येत ठीक राहत नाही. त्याच्यामुळे एक इमोशनल असं पत्र त्यांनी लिहिलं होतं. हेल्थ चांगली नसल्यामुळे त्यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ झाली होती, बायपास सर्जरी झाली होती, किडनीचं ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. त्याच्यानंतर जे शेवटचं क्षण होतं ते त्यांचा श्वासोच्छवासचा त्रास होऊ लागले होते, म्हणून त्यांचा मृत्यू झाला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमूल्य हिरा म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण 2020 हे दिलेलं आहे. आपल्याकडे जे सेकंड सिव्हिलियन अवॉर्ड आहे भारतरत्न यांच्यानंतर ते त्यांना अवॉर्ड दिलेलं होतं पद्मविभूषणचं मरणोत्तर. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. याचं कारण काय असावं? क्रिकेट स्टेडियमचं नाव अरुण जेटलीवर करण्यात आलेलं आहे. याला एक हिस्ट्री आहे. अरुण जेटलीजी यांचा क्रिकेट हा विषय नेहमीच आवडीचा होता. त्याच्यामुळे त्यांना 1999 ते 2013 या दरम्यान DDCAचे अध्यक्ष होते. DDCA म्हणजे काय? दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्षपद 14 वर्ष त्यांच्याकडे होतं. त्या दरम्यान त्यांनी बरेचसे कामं केले होते, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं होतं, बरेचसे सुधारणा त्या दरम्यान त्यांनी केलं होतं दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये. त्याच्यामुळं हे अरुण जेटलीचं नाव त्या फिरोजशाह कोटलाला देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 2009 ते BCCIचे उपाध्यक्षपदी पण त्यांची निवड झालेली होती. ह्यालाच पकडून आपल्या जे वेस्ट इंडिज विरुद्ध जे आपला सामना होता भारताचा, त्या सामन्याच्या दरम्यान प्लेयर्सनी काळी फीत लावून यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली होती. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत हा टेस्ट मॅच चालू होता त्यावेळेस. तर हे यांची अशी कारकीर्द राहिलेली आहे. आपण त्यांच्याबद्दलच्या काही बुक्स पण प्रदर्शित झालेले आहे. न्यू इंडिया बुक आहे. त्याच्यानंतर अंधेरी से उजाले की ओर हा पण एक त्यांचं बुक प्रदर्शित झाला होता. त्याच्यानंतर एक विशेष बुक म्हणजे जे आपले व्यंकय्या नायडू यांच्या मुलांनी त्यांच्यावर एक बुक लिहिलेलं होतं, द रेनेसन्स मॅन मेनी फॅसेट्स ऑफ अरुण जेटली. हे जे बुक होतं त्यांनी प्रदर्शित केलं होतं. त्या बुकच्या रिलीजच्या दरम्यान व्यंकय्या नायडूनं 4C बद्दल चर्चा केलं होतं. 4C नॉर्मली पॉलिटिकल क्षेत्रामध्ये क्रिमिनॅलिटी, कास्ट, कम्युनिटी आणि कॅश हे 4Cs बद्दल बोललं जातं. पण एक वेगळा उल्लेख त्यांनी केला होता 4Cs अरुण जेटलीबद्दल, खूप महत्त्वाचे होते. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं कॅरेक्टर, कंडक्ट,
कॅरेक्टर, कंडक्ट, कॅपॅसिटी आणि कॅलिबर असे 4 C's त्यांनी त्यांच्याबद्दल उल्लेख केला होता. याच्यावरून समजते की अरुण जेटलीजींची काय पर्सनॅलिटी होती आणि काय काम होतं त्यांचं. तर अशा प्रकारचं अरुण जेटलीजीबद्दलचं माहिती आपण माइंड मॅपद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून सगळंच महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. कारण वैयक्तिक माहितीमध्ये ज्याच्या डेट्स वगैरे आहे, जन्म, मृत्यू किंवा कोणत्या कॉलेजमधून शिक्षण झालेलं आहे, हे तितकंसं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, सीनियर ॲडव्होकेटमधून त्याच्यानी सुप्रीम कोर्टात काम केलेलं आहे किंवा मग दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. व्ही पी सिंगकडून त्यांना सीनियर ॲडिशनल सॉलिसिटर जनरल हे पदावर त्यांची नेमणूक झाली होती. बोफोर्स स्कॅम त्यांनी हाताळलेलं होतं. 1999 प्रवक्ता त्यांनी सुरुवात केली होती. राज्यसभेचे 4 वेळा सदस्य होते. गुजरातमधून, UP मधून 2014मध्ये अमृतसरमधून निवडणूक लढवली होती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात, पण ते पराभूत झाले होते. राष्ट्रीय अध्यक्षपद कधीही भूषवलेलं नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाचे. 1998मध्ये त्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय महासभेत पाठवलं होतं, संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात. डिसइन्व्हेस्टमेंटचे पहिले मंत्री होते आणि मिनिस्टर ऑफ शिपिंगचे पहिले मंत्री होते. राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी भूषवलेलं होतं. लीडर ऑफ राज्यसभा होते. केंद्रीय वित्तमंत्री होते. त्या दरम्यान त्यांनी GST, डिमॉनिटायझेशन, बजेट 1 फेब्रुवारीला किंवा जनरल बजेट आणि रेल्वे बजेटचं मर्जर हे त्यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेले होते. व्यवहार मंत्री होते. केंद्रीय संरक्षण मंत्री होते. माहिती प्रसारण मंत्री होते. त्याच्यानंतर BCCIचं उपाध्यक्षपद आणि DDCAचं अध्यक्षपद, दिल्ली क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण दिलेलं होतं. फिरोजशाह कोटलाचं अरुण जेटली स्टेडियम असं नामांतरण करण्यात आलेलं होतं त्यांच्या नावावर. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त महत्त्वाचे आणि त्यांचे बुक्स होते. न्यू इंडिया, द रेनेसेन्स मॅन, द मॅनिफेस्टोज ऑफ अरुण जेटली, अंधेरी से उजाले की ओर, हे जे बुक्स होते हे महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारचे आपण सगळं त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता माहिती आपल्याला अरुण जेटली आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांचं एक थोडंसं व्हिडिओ क्लिप बघूया. त्यांचे जे मित्र आहेत, चांगली मैत्री आहे. आपकी अदालतमधले जे रजत शर्मा आहे त्यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री आहे. त्यांचा संभाषणचा एक व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवतो, ते आपण बघूया. आपकी कभी लाइफ में ऐसा मौका आया हो, किसी इंसान ने, किसी व्यक्ति ने आपकी हेल्प की हो उस वक्त जब आपको बहुत ज़रूरत हो, कोई ऐसा व्यक्ति जिसे आप मेंशन करना चाहेंगे? बहुत सारे लोग, कुछ लोग तो ऐसे हैं जिनके बारे में मैं उनका आज नाम तक नहीं जानता. कोई जैन साहब थे जो मुझे स्कॉलरशिप देते थे जब मैं पढ़ता था जी. लेकिन जो मेरे यादगार में है, जिस दिन मैं कॉलेज में गया, पहला दिन था और मैं लाइन में लगा था फीस देने के लिए. तो वो मेरे पास तो 2-2, 4-4 रुपये इकट्ठे हुए पैसे थे. तो वो अकाउंटेंट डांट रहा था मुझे, और जब कि इतने इकट्ठे पैसे लेके आया करो. जब फीस दी तो उसमें 4 रुपये कम थे और वो और ज़ोर से चिल्लाया. तो उस समय अरुण जेटली जो आज फाइनेंस मिनिस्टर हैं, वो आए और उन्होंने उसके अकाउंटेंट को डांटा. वो उस कॉलेज के आउटगोइंग प्रेसिडेंट थे. ओके. तो उन्होंने उसको डांटा कि भाई फ्रेशर से ऐसे कैसे बात करते हो, और 5 रुपये दिए कि अब फीस पूरी कर दो. मैंने ना भी किया. उन्होंने कहा नहीं. वो एक इंसिडेंट कभी नहीं भूलता हूँ. और फिर उसके बाद वो कंधे पे हाथ रख के मुझे कैंटीन ले आए और कहा कि तुम्हारे पास तो चाय के भी पैसे नहीं होंगे, तो चलो मैं तुम्हें चाय पिलाता हूँ. और वहाँ से जो मेरा रिलेशनशिप 45 साल पहले शुरू हुआ, आज एक परिवार का रिश्ता है.